राहाता तालुक्यातील ममदापूर परिसरात कळमकर मळा भागात प्रवरा डावा कालव्याच्या कडेला अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पाण्याचे मोटर पंप तसेच वीज पुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केबल वायरची चोरी केल्याची घटना उघड झाली आहे। या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार परिसरातील गट नंबर 444 मध्ये चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत विविध शेतांमध्ये प्रवेश करून विहिरींवरील विद्युत मोटर पंप तसेच केबल वायर कापून नेल्या। सकाळी शेतकरी पिण्याच्या पाण्यासाठी मोटर चालू करण्यास शेतात गेले असता चोरीचा प्रकार निदर्शनास आलाय। या घटनेमुळे पिकांच्या सिंचनावर परिणाम होण्याची शक्यता असून आधीच विविध संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आणखी एक अडचण उभी राहिली आहे। वारंवार सदर घटना सातत्याने घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे। घटनेची माहिती लोणी पोलीस ठाण्याला देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। अशा प्रकारच्या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करून आरोपींना अटक करावी तसेच ग्रामीण भागात रात्रीची गस्त वाढवून अशा घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे। तर पीडित शेतकऱ्यांनी सदर घटनेविषयी अधिक सांगितलं। मी नितीन बाळासाहेब आहेर आज सकाळी येऊन बघितलं तर इथलं मोटरी गेलेलं आहे कॅनॉलच्या शेजारच्या। इथं सगळ्यांच्याच मग चक्कर मारल्यानंतर असं लक्षात आलं का जवळपास 5-6 मोटरी केबलसह गेलेलं आहे चोरी आणि हे वारंवार होते। इथून मागं बी 1-2 वेळेस मोटरी चोरीला गेलेलं आहे आणि इथंच नव्हे तर आजूबाजूच्या सर्व परिसरातच कायमच मोटरी जाते। लोक वैतागलेले आहेत आता आणि इथून मागं बी 2-3 वेळेस मोटरी गेलेले आहे सगळ्यांच्याच, जवळपास सगळ्यांचाच गारका आलाय। आता नेमकं त्याचा पर्याय काहीतरी केलं पाहिजे। काय अपेक्षा काय तुमची? अपेक्षा काय व्हायला नको, फक्त काय करणार आहे दुसरं। पोलीस प्रशासनाला विनंती कायमच आता ही अशी जर संकट यायला लागली तर त्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे त्यांनी व्यवस्थित। तरी ज्यांनी जे समजा आरोप गुन्हेगार आहे गुन्हा करणारे तर त्यांना वेळेत त्यांचा तपास काढून योग्य ती कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर। ममदापूर गावामध्ये कळमकर वस्ती कॅनल लगत कळमकर मळा कॅनल लगामध्ये संजीव जानकनाथ कळमकर, संजय छबुराव कळमकर, प्रकाश कारभारी कळमकर, भाऊसाहेब राजू कळमकर आणि भीमराज बाबासाहेब कळमकर, नितीन आहेर, अजून एवढ्या लोकांच्या मोटरी आणि केबली चोरी गेलेल्या आहे रात्री। तर ते वारंवार जाते आहे। तर त्याच्यामध्ये भीमराज कळमकर, भाऊसाहेब कळमकर, सागर कळमकर, आहेर यांच्यावाल्या याच्या आधी बी 3-4 वेळाच मोटरी चोरी गेल्या होत्या। त्यांचा गट नंबर 444 मध्ये कॅनल लगत। तर या वारंवार मोटरी चोरी जातात। याच्या आधी केबली गेल्या, ट्रॅक्टर गेलेले आणि ह्याच लगत म्हणजे कॅनलच्या वरून बी या ममदापूर भागामध्ये वाकडी शिवापासून राजुरी शिवापासून मोटरी केबली कायम चोरी जातात आणि हे आरोपी काय सापडत नाही। शेतकऱ्याची आज परिस्थिती अशी आहे का इथं वाघाचं प्रमाण जादा असल्यामुळं शेतकरी रात्री हिंडायचं म्हणजे वाघ जादा आहे त्याच्यामुळे येत नाही आणि त्याचा फायदा हे लोक घेतात। तर हे आरोपी पकडण्यात यावा, यांच्यावर कारवाई करण्यात यावा एवढी सगळ्या ग्रामस्थांना शासनाला व पोलीस डिपार्टमेंटला आमची विनंती आहे की आरोपी पकडावा। जर वारंवार जर मोटरी गेल्या तर ह्या शेतकऱ्यांनी करायचं काय, कुठून मोटरी आणायच्या, काय करायचं? त्याच्यात लाईट राहत नाही। एक MSCBना सुद्धा आहे ना, ही सिंगल फेज लाईट आहे, ही काही वेळेस जाती, ही सिंगल फेज लाईट ही डेली चालू राहिली पाहिजे। बिबट्याचा वावर असल्यामुळे बी आणि अधिक अशा चोऱ्या होत्या म्हणून आम्ही कळमकर मळ्यातली शेतकरी पाडाच्या काळाच्या आमच्या शेतजमिनी आहे। तिथं बऱ्याच कळमकरांच्या आहेर इथं म्हशे वडणे यांच्या जमिनी आहे, त्यांच्या मोटरी आहे। रात्रीच्या वेळेस बिबट्याचं इथं हे कायमत वावर आहे, तिथून मोटरीचं आता 10-12 मोटरी चोरी केलेली आहे। केबली प्रत्येक वेळेस चोरी जात असते दर महिन्याला आणि आता बी केबली चोरी केलेली आहे। तर आमची दखल घेण्यात यावी।